इयत्ता 8वी. विषय इतिहास. प्रकरण 4. 1857चा स्वातंत्र्य लढा. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा एक मोठा लढा भारतात झाला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजाविरुद्ध अनेक लढे झाले होते. म्हणून इंग्रजांनी याला शिपायांचे बंड, शिपायांचे भाऊगर्दी, शिपायांचा उठाव अशी नावं दिलेली होती. पण ही नावं सगळी भारतीय अस्मितेच्या विरोधातील होती. म्हणून अस्मिताहीन नावं वगळून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या लढ्यास स्वातंत्र्य समर हे नाव दिलेलं आहे. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक स्वतंत्र पुस्तक 1857चे स्वातंत्र्य समर लिहिले. जे पुस्तक प्रकाशनापूर्वीही त्याच्यावर इंग्रज शासनाने बंदी आणलेली होती. अनेक प्रयासाने ते पुस्तक छापलं गेलेलं होतं. जे पुस्तक स्वातंत्र्य लढ्यात काम करणाऱ्या सर्व तरुणांचे प्रेरणास्त्रोत बनलेलं आहे. अशा पुस्तकाची कहाणी काही औरच आहे, पण त्यामध्ये सांगितलेला जो मतितार्थ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं या पुस्तकाने अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा दिलेली आहे. आता आपण 1857 पूर्वीचे लढे याविषयी माहिती पाहत आहोत. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला. ओडिशात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत. राजांनी या पाईकांना जमिनी करण्यास मोफत दिल्या होत्या. त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत. त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग उद्भवला तर त्याने आपल्या राजांच्या बाजूने लढायला उभे राहायचे अशी अट होती. इसवी सन 1803 इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पाईक संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आणि सामान्य लोकांचे जीवन असहाय्य झाले. याचा परिणाम इसवी सन 1817 इंग्रजाविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलेलं आहे. त्यानंतर शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात हळूहळू कंगाल होत गेली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि त्यांचा कच्चा माल कमी किमतीत विकत घ्यायचे आणि पक्का माल मात्र जास्त किमतीत विकायचे अशी अवस्था इंग्रजांनी केलेली होती. त्यामुळे सामान्य जनतासुद्धा हळूहळू कंगाल होत चाललेली होती. अशाच काळात 1770 बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन आणि संवेदनशील राहिले. दुष्काळामध्ये पाण्याची, धान्याची सोय करायला पाहिजे होती, तशी सोय यामध्ये झाली नाही. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असेच लढे गुजरातमध्ये संन्याशांनी फकीरांचे, राजस्थानमध्ये संन्याशांनी फकीरांचे, महाराष्ट्रामध्ये संन्याशी फकीर आणि शेतकऱ्यांनी लढा दिलेला आहे. असेच लढे दक्षिण भारतातही झालेले आहेत. पुरंदर प्रांतामध्ये भिवंडी या गावी जन्मलेले 1991 साली 1791 साली जन्मलेले उमाजी नाईक यांनी दिलेला लढाही असाच उग्र स्वरूपाचा होता. उमाजींनी
आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केलेले होते. अलेक्झांडर मॅकडॉनल्ड यांनी प्रचंड प्रयत्न करूनही या उमाजी नाईकांना पकडू शकले नव्हते. त्यामुळं उमाजींचा बोलबाला सर्वत्र वाढू लागलेला होता आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्याचं बळ त्यांचं वाढत चाललेलं होतं. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागामध्ये त्यांनी आपला दरारा निर्माण केलेला होता आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलेले होते. मात्र 1832पर्यंत अनेक प्रयत्न करूनही न सापडणाऱ्या उमाजी नाईक यांच्या घरी थेट त्यांच्या बहिणीकडे गेले. बहिणीला थोडी लालूच दाखवली आणि कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली. त्यानंतर पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. या जमातींचा उदरनिर्वाह जंगलावरील संपत्तीवर होता. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली. परिणामी बिहार, छोटा नागपूर, ओडिसामधील गोंड, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, बिहारमधील संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात वेगवेगळे लढे दिलेले आहेत. महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचं नेतृत्व उमाजी नाईक यांनी केलेलं होतं. कोळी समाजाचं नेतृत्व हिरा यांनी केलेलं होतं. तर रामोशी समाजाचं नेतृत्व रामजी भागी यांनी केलेलं आहे. कोल्हापूर परिसरामध्ये सुद्धा गडकऱ्यांनी आणि कोकण परिसरामध्ये फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेलं आहे. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे राजवाड्यांनी लढा दिलेला आहे. या राजे राजवाड्यांच्यामध्ये हैदराबाद संस्थान, निजामशाही, अयोध्येचा नवाब, शिंदे, होळकर, पेशवे असे अनेक घराणी, अनेक राजे सहभागी झाले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. त्यांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. 1806 साली वेल्लोर येथे, 1824 साली बराकपूर येथे, 1842 साली फिरोजपूर येथे आणि 1816 साली बरेली येथे अशा हिंदी सैनिकांच्या उठावाने उग्र स्वरूप धारण करायला सुरुवात केलेली आहे. हे सर्व लढे त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते. इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेला, पण तो नाहीसा झाला नाही. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. भारतातील विविध भागामध्ये, विविध वर्गामध्ये साठलेला हा असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. तर आपल्याला बघायचं आहे या लढ्याची कारणे. 1857चा जो लढा झालेला आहे हा अभूतपूर्व असा लढा. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या, त्यामध्ये बदल झाला. पूर्वी गावं सगळी स्वयंपूर्ण होती. या स्वयंपूर्ण गावामध्ये इंग्रजांनी सगळी व्यवस्था बदलून टाकली आणि प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण केल्यामुळे गावगाड्याचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता निर्माण झाली, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्याचा उद्रेक 1857च्या लढ्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचं पहिलं कारण आहे आर्थिक कारण. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडायला सुरुवात केली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. एवढेच नाही तर भारतातील वस्तूवर इंग्रजी पार्लमेंटमध्ये
युरोपमध्ये विकण्यास, इंग्लंडमध्ये विकण्यास त्यांनी बंदी घातली आणि तेथील पक्का माल मात्र भारतीय बाजारपेठामध्ये भरभरून द्यायला सुरुवात केलेली होती. येथील मालावर जबरदस्त कर लावायचे आणि तेथील माल मात्र स्वस्त दरात विकायचे. भारतात विकसित झालेली हस्तकला व कापड उद्योग त्यामुळे दिवाळखोरीत निघाले आणि अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. या सर्वांच्या मनात इंग्रजाविरुद्ध प्रचंड असंतोष वाढायला सुरुवात झाली. त्यानंतरचं बघायचं आपल्याला सामाजिक कारण. इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी परंपरा यामध्ये हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदीचा कायदा असेल, विधवा विवाहास मान्यता असेल, हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. समुद्र उल्लंघन करण्यास बंदी होती तरीसुद्धा समुद्रामध्ये भारतीय सैनिकांना जावं लागायचं. दाढी राखण्याची भारतीयांना सवय होती पण दाढी करण्यास मुस्लिमांना भाग पाडलं जायचं. हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माला इंग्रजांनी दुखवायला सुरुवात केलेली होती. त्याच वेळेला ख्रिश्चन धर्माचा प्रचार जबरदस्तीने करायला इथे सुरुवात झालेली होती. या सर्व कारणांच्यामुळे हळूहळू भारतीय असंतुष्ट बनत चालले. त्यानंतर राजकीय कारणे. 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा करायला सुरुवात केलेली होती. गैरवर्तनाचे निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केलेले होते. तर सातारा, नागपूर, संबलपूर, जैतपूर, झाशी अशी संस्थाने राजाचा दत्तकपुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केलेली होती. डलहौसीच्या या धोरणाने भारतीयामध्ये प्रचंड असंतोषाचे आणि अविश्वासाचे वातावरण हळूहळू वाढू लागले. हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. गोऱ्या सैनिकापेक्षा त्यांचा पगार कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही हळूहळू कमी होऊ लागले. अशा कारणामध्येच आणखीन एक भर पडली की जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करायला लावायचा आणि ज्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे त्यांनाच पदोन्नती द्यायची, त्यांनाच पगार वाढ द्यायची. इंग्रज अधिकारीच सगळे अधिकारी असणार आणि सैनिक असूनसुद्धा त्यामध्ये हा दुजाभाव करत गेले. त्यामुळं हिंदी सैनिकांच्यामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तात्कालिक कारण. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिलेल्या होत्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली. गाय हे हिंदूंना पवित्र होते तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिद्ध होते. त्यामुळं हिंदू मुस्लिम सैनिकांच्या भावना दुखावल्या आणि त्यामुळं या हिंदी सैनिकांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीनं सर्व स्तरावर संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये असंतोष पेटलेला होता. त्यामध्येच 1857च्या उठावाचा वणवा पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. त्या सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आल्या. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी मात्र अधिकाऱ्यांच्या या अन्यायी धोरणाविरुद्ध, अन्यायी वृत्तीविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आणि त्यांना विरोध करत त्यांना जाब विचारला की हे चुकीचं आहे. खरंच तुम्ही लावता गायीची आणि डुकराची चरबी आहे की नाही सांगा, असा खडा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अधिकाऱ्यांनी मात्र काही तोडकी-मोडकी उत्तरं देऊन त्यांना लांब जाण्यास सांगितलेलं होतं. पण चिडलेल्या मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावरच गोळी झाडली आणि मंगल पांडे यांना अटक करण्यात आली. 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. अशा पद्धतीनं ही फाशी दिलेली बातमी, मंगल पांडेची बातमी वणव्यासारखी भारतभर चहूकडे पसरायला सुरुवात झाली.
याच दरम्यान वेगवेगळ्या छावण्यांमध्ये हिंदी सैनिकांनी उठाव करायला सुरुवात केली. 10 मे 1857ला मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण फलटणच बंड करून उठली आणि या मेरठ छावणीतील सर्व सैनिकांना मुक्त करून टाकले. जे कैदी होते 836 कैदी, त्या सर्व कैद्यांची सुटका केली आणि हे सर्व सैनिक मिळून दिल्लीच्या रोखाने निघाले. या सर्व सैनिकांचं त्यावेळी नेतृत्व करत होते कोतवाल धनसिंग गुजर. वाटेत त्यांना हजारो नागरिक मिळाले, अनेक सैनिक मिळाले, उत्स्फूर्तपणे त्यांना मदत करू लागले आणि त्यांच्याबरोबर सहभागी होऊ लागले. असं करत करत मजल दर मजल करीत 12 मे 1857 रोजी त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले आणि भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली. अशा पद्धतीनं 1857चा हा वणवा आता पेटलेला आहे आणि सर्व सैनिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं नेतृत्व करायला सुरुवात केलेली आहे. या लढ्याची व्याप्ती कशी वाढत जाते हे आपल्याला मात्र दुसऱ्या भागात बघायचं आहे. धन्यवाद.